की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब वडगावला येत असताना त्यावेळेला पहिल्यांदा आपण सगळ्यांनी मिळून आग्रहानं या विकास आराखड्याला स्थगिती द्यावी अशा प्रकारची मागणी केली होती. आणि एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेला व्यासपीठावर आले होते त्यावेळेला त्यांनी ती मागणी पूर्ण करून त्या विकास आराखड्याची स्थगिती आपल्या हातामध्ये दिली होती. तर मी आज आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असणारं ह्या परिसरातल्या विकासाचं जे स्वप्न आहे, तुम्हाला वाटणारी कुठलीही छोटी तुमच्यावर झालेली अन्यायाची गोष्ट जी आहे त्यातली एकही गोष्ट तुमच्या मनाला किंवा तुमच्यापर्यंत पोचू न देण्याचं आश्वासन मी या देवळासमोर आज तुम्हा सगळ्यांना स्वराज्याची ही संकल्पना मांडत असताना केदारनाथाच्या मंदिरापासून सुरू झालेली ही विकास गाथा वडगाव शहरातल्या सामान्य माणसांच्या मनातलं हे शहर निर्माण करणारी विश्वासगाथा ठरावी, एवढी मोठी शक्ती या केदारनाथानं आपल्या सगळ्यांना ह्या उद्याच्या निवडणुकीमध्ये आशीर्वादाच्या रूपानं द्यावी, एवढीच खरं तर प्रार्थना या सुंदर आणि छोट्याशा कार्यक्रमाच्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या बरोबर सुरू झालेला हा विश्वासाचा विकासाचा ऋणानुबंध असं प्रेमाचं नातं असंच पुढं जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत